नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। जैसे जैसे मौनी अमावस्या का अमृत स्नान मुहूर्त पास आता जा रहा है, वैसे वैसे श्रद्धालुओं के जत्थे कुंभ मेला क्षेत्र में दाखिल हो रहे हैं। इस खास मौके पर कुंभ मेला क्षेत्र में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ रही है और उनकी आस्था में कोई कमी नहीं दिख रही। हमारे महाराष्ट्र से स्पेशल कॉरेस्पॉन्डेंट प्रसन्न व्यवहारे ने कुंभ मेला क्षेत्र से महाराष्ट्र के लिए मराठी दर्शकों के लिए विशेष कवरेज की। उन्होंने वहां की भव्यता और श्रद्धालुओं के उत्साह को बखूबी कैमरे में कैद किया और स्थानीय श्रद्धालुओं के अनुभव को साझा किया। देखिए ये रिपोर्ट। नमस्कार, मी प्रसन्न व्यवहारे। कुंभमेळ्यामध्ये पंचदशनाम जुना आखाडा समोर उभा आहे आणि आपण आतमध्ये जाऊ। आता जत्थेचे जत्थे उतरत आहेत। इकडे गर्दी दाखवा थोडी। रस्त्यावरची गर्दी प्रचंड गर्दी आहे। आज काही राष्ट्रगीत ऐकू येत आहेत, कुठे देशभक्तीपर गीत ऐकू येत आहेत। कुंभमेळ्याचा माहोल हा सर्वोच्च लेवलला पोहोचतोय हळूहळू। आता बस 3 दिवस बाकी आहेत। आजपासून आपण सुरुवात करणार आहोत महाराष्ट्राच्या स्पेशल कव्हरेजची। पंचदशनाम जुना आखाडा इथून आपण सुरुवात करणार आहोत। तर आपण आखाड्याच्या आतमध्ये जातोय। धर्मध्वजा ही मध्यभागी लावण्यात येते, सगळ्यात मध्यभागी आणि दोन्ही साईडला इकडे शिबिर लागले आहेत। दुसऱ्या साईडला पण इकडे पण शिबिर लागले आहेत। वर्दळ वाढते, सकाळचे 9ही वाजले नाहीये। वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढते। इकडे आपण आतमध्ये जाऊ, कोणते कोणते महाराज बसले आहेत, तिथे कोणत्या चर्चा सुरू आहेत, काय आहे थोडं बघू, एक अवलोकन करू परिस्थितीचं। महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या भारतात हात वर करून बाबा तपस्येसाठी फेमस झालेले आहे। ते बाबा आपण पाहणार आहोत। खूप गर्दी आहे इथे आणि हे बघा, यांनी हात वर करून ठेवलं आहे। बरेचदा ते हात बांधून ठेवतात आणि अशाच पोझिशनमध्ये ते दिवसभर राहतात। साधारण 3 दिवसांपासून आपण त्यांना बघतोय। कधी ते हात इथून बांधून ठेवतात, आता त्यांनी मोकळा ठेवला, आणि कधी दुसऱ्या हाताने सपोर्ट देतात। अख्ख्या भारतात फेमस। तर इथे महाराज बसले आशीर्वाद द्यायला। तयारी चालली आहे, अजून सगळी पूजा पाठ झाली आहे। सुंदर पूजा मांडली आहे, सगळीकडे धुण्या जळत आहेत आणि सजावट, नैसर्गिक सजावट, फुलं सगळे नैसर्गिक फुलं आहेत। विद्येचं झाड आहे, त्याला आपण विद्या म्हणतो महाराष्ट्रात। त्यांनी उत्तर प्रदेशात वेगळं काही नाव असणार आहे ते मला माहीत नाही। जटाधारी बाबा, नागा बाबा आहेत, आशीर्वाद देत आहेत। गर्दी थोडी कधी कमी होते, अचानक फ्लो वाढतो, पण आज सकाळपासून प्रचंड गर्दी आहे। आणि विशेष म्हणजे महाराज लोकही त्या गर्दीला प्रतिसाद देत आहेत। प्रत्येकाकडे कोणीतरी बसलंय आणि महाराज लोक स्वतः तयार होऊन स्वतःची पिच्छी घेऊन। तेव्हा इकडे बघा, इकडे काही विदेशी लोक पण दिसत आहेत आपल्याला। कव्हर करू आपण त्यांना। इथे मार्गदर्शन चाललंय। गुरूंचं मार्गदर्शन मिळते आहे। धुनी लावण्यात आली आहे, संत लोक बसले आहेत। पुढे जाऊ आपण आखाड्यात। तर आता फिरत आपण आलो आहे अखिल भारतीय पंच तेराबाई टॅगी खालसा, अखिल भारतीय पंच तेराबाई टॅगी खालसा। आणि गंमत म्हणजे इथे आपल्याला मलकापूरची काही मंडळी भेटली आहेत। नेमिवंत राजे हवेलीचे, राम मंदिराचे पुजारी मनु महाराज गिरणीकर हे इथे आलेले आहेत। त्यांच्यासोबत अजून काही त्यांची मंडळी आहेत मलकापूरची। आपण महाराजांशी 2 शब्द बोलणार आहोत आता। नमस्कार महाराज, कधी आले तुम्ही? 4-5 दिवसाआधी इथे आले। अच्छा, आणि कसं वाटतं वातावरण वगैरे काय? भयानक वातावरण आहे, याचं वर्णन नाही, इतकं प्रतिम वातावरण आहे। गर्दी अशीच रोज असते की आजच झाली? रात्रंदिवस गर्दी आहे आणि रोजच असते का? दिवस तेवढा आणि रात्री तेवढी, रात्रदिवस काही समजत नाही। आणि सोबतची मंडळी राजकुमार वानखेडे मलकापूर, गजराज साळुंके,
तुमचं नाव दादा विशाल वराडे, विषय झांबरे, मलकापूर महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत. आणि तुम्ही कधी सगळे सोबत आले? महाराजच्या नंतर आम्ही उद्या आलो. अच्छा, आधी महाराज आले आणि महाराजांनंतर त्यांची काही मलकापूरची अजून मंडळी आली आहेत. रस्त्यावर गर्दी आता मावत नाहीये, प्रचंड गर्दी झाली आहे. आजपासून आम्हाला जो मीडियावाल्यांना जो नोट टाकण्यात आलाय, वाहनं चालणार नाहीत. प्रयागराज कुंभमेळा क्षेत्रात वाहनं चालणार नाहीत. फक्त इमर्जन्सी सेवा आहे, जी शासकीय सेवा आहे, ती सुरू राहील. मनु महाराजांशी आपण याच्यानंतरही काही संवाद करणार आहोत. पण तुर्तास आपल्याला महाराष्ट्राचा पहिला एक जत्था मिळाला आहे. काही मंडळी काल दाखल झाली आहे. आपण एक डिटेल इंटरव्यू नंतर लावूया. धन्यवाद. कुंभ मेला में श्रद्धालुओं का आगमन, प्रसन्न व्यावहारी की विशेष रिपोर्ट। मौनी अमावस्या के दिन कुंभ मेला में स्नान करने के लिए लाखों श्रद्धालु एकजुट हो रहे हैं। इस खास मौके पर प्रसन्न व्यावहारी की विशेष रिपोर्ट ने दर्शकों को कुंभ मेला की भव्यता और धार्मिक महत्व का अद्भुत अनुभव प्रदान किया है। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।